नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. कर्मचाऱ्यांना अत्यंत महत्त्वाची अपडेट. सर्वोच्च न्यायालयातील ऐतिहासिक लढा तर कर्मचाऱ्यांची 18 महिन्याची थकबाकी या दिवशी खात्यात होणार जमा. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे की चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत आनंदाची कामाची बातमी शेअर करायलाही विसरू नका. कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी गेल्या 3 वर्षापासून प्रलंबित असलेला 18 महिन्याच्या महागाई भत्त्याचा विषय आता एका निर्णायक टप्प्यावर पोहोचलेला आहे. कोरोना काळातील आर्थिक अडचणीचे कारण देऊन सरकारने रोखून धरलेला हा कर्मचाऱ्यांच्या हक्काचा पैसा आता व्याजासह परत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिल्लीतील प्रशासकीय हालचाली आणि सर्वोच्च न्यायालयातील कायदेशीर लढाई यामुळे 2026 हे वर्ष मात्र आता कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. चला तर पाहूया. सरकारकडून 18 महिन्याच्या काळात महागाई भत्ता गोठवला असला तरी महागाईची आकडेवारी सतत वाढत होते आणि या काळातील 3 महत्त्वाचे टप्पे वाढलेले होते. जानेवारी 2020मध्ये 4% वाढ, 1 जुलै 2020मध्ये 3% वाढ तर 1 जानेवारी 2021मध्ये 4% वाढ झालेली होती. अशा प्रकारे एकूण 11% वाढ अपेक्षित होती. 1 जुलै 2021ला जेव्हा महागाई भत्ता पुन्हा सुरू झाला तेव्हा तो थेट 17% वरून 28% करण्यात आलेला होता. मात्र मागील 18 महिन्याची थकबाकी देण्यास सरकारने नकार दिला होता. 18 महिन्याची ही थकीत रक्कम प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या पे लेवल आणि मूळ वेतनावर आधारित असणार आहे. सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत कर्मचाऱ्यांच्या वकिलांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडलेला असून भारतीय संविधानाच्या कलम 300A नुसार वेतन आणि पेन्शन ही सरकारची मेहरबानी नसून तो कर्मचाऱ्यांच्या मालमत्तेचा अधिकार आहे आणि न्यायालयाने पूर्वीच्या अनेक निकालात म्हटले की केवळ सरकारी आदेशाने कर्मचाऱ्यांचे हक्क कायमचे हिरावून घेता येत नाहीत. जर न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल दिला तर सरकारला ही रक्कम मात्र आता विलंब शुल्कासह द्यावी लागणार आहे. 2026 हे वर्ष आता कर्मचाऱ्यांसाठी सौगात घेऊन येणारे ठरणार आहे, कारण राजकीय विश्लेषकांच्या मते आगामी निवडणुका आणि 8व्या वेतन आयोगाची चर्चा पाहता आता सरकार 18 महिन्याच्या एरियरवर मोठा निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे.